नमस्कार, मी सुदेशना। आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं विशेष बातमीपत्र। आज नमस्कार लाईव्ह टीमने संपूर्ण नांदेड शहराची पाहणी करतील रस्त्यांवर नियमबाह्यरित्या उभ्या असलेल्या वाहनामुळे रहदारी कशा प्रकारे अडथळा होतो आणि महानगरपालिका याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहे हे दाखवून दिले आहे। शहरातील वजीराबाद भागातील महानगरपालिकेच्या प्रत्यक्ष कार्यालयासमोरच नियमबाह्य वाहने उभे करून महानगरपालिकेच्या नियमाची कशा प्रकारे पायमल्ली होत आहे त्याकडे महानगरपालिका प्रशासन कानाडोळा कशा प्रकारे करत आहे हे समोर आलं आहे। सध्या आपण उभे आहोत वजीराबाद मधील महानगरपालिकेच्या झोन क्रमांक 4च्या कार्यालयासमोर। आपण इथे पाहू शकतो की महानगरपालिकेच्या प्रत्यक्ष कार्यालयासमोरच इथे प्रायव्हेट आणि खाजगी वाहने थांबलेली आहेत। महानगरपालिकेने हे जे वाहनतळ केलेले आहे ते फक्त झोन क्रमांक 4च्या अधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी, परंतु इथे खाजगी आणि इतर वाहने देखील मोठ्या प्रमाणात उभी आहेत। आताच महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाची गाडी देखील इथे उभी होती। ती गाडी देखील किती बेकायदेशीरपणे उभी होती आपण पाहू शकतो। एवढेच नाही तर फुटपाथ सोडून सायकल ट्रॅकवर देखील मोठ्या प्रमाणात वाहने उभी आहेत। महानगरपालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहेत की त्यांची आणखी कोणती उदासीनता आहे हा प्रश्न अनुत्तरित आहे। शहरातील शिवाजीनगर भागातील वाहनतळाची देखील तीच अवस्था आहे। वाहनधारकांनी विशेष ऑटो चालकांनी जागा मिळेल तिथे आपली वाहने उभी केली होती, त्यामुळे येथील वाहतुकीची नेहमीच प्रमाणे ऐशी-तैशी होती। सध्या आपण आहोत शहरातील शिवाजीनगर या भागामध्ये। आपण पाहू शकता की कशा प्रकारे वाहनाची पार्किंग केलेली आहे। मोटरसायकलची मोठ्या प्रमाणात पार्किंग झालेली आहे आणि ऑटो पण व्यवस्थित लावलेले नाहीत। कार पार्किंगची जागा असून सुद्धा इथे भरपूर प्रमाणात ऑटो लावलेले आहेत। महापालिका आपल्या कर्तव्याला जागून वाहनाला शिस्त लावेल का हा प्रश्न अनुत्तरितच आहे। नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरात बेशिस्त वाहनधारकांनी आपल्या गाड्या पार्किंगऐवजी फुटपाथवर लावल्या होत्या। या भागात गुरुद्वारा असल्यामुळे येथे गर्दी असते। येणाऱ्या भाविकांना फुटपाथवरील वाहनांचा त्रास होत आहे। सध्या मी उभे आहे नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरामध्ये। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की वाहनधारकांनी कशा आपल्या गाड्या बेशिस्तपणे फुटपाथवर पार्क केल्यामुळे येथील नागरिकांना फुटपाथऐवजी रस्त्यामधून चालावं लागत आहे। महानगरपालिकेने पार्किंगसाठी जागा नेमून दिल्या असतानाही वाहनधारक आपल्या गाड्या मनाला वाटेल तिथे लावतात। ही समस्या फक्त गुरुद्वारा परिसरातील नसून संपूर्ण नांदेड शहरातील आहे। महानगरपालिकेने आता तरी या बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावावी। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल। घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड, तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड। संपर्क 9423035035। नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था। स्पेशल थाली दाल बाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय। आमरस, श्रीखंड, गुलाबजामुन, मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या। खमंग, चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता भोजनालयाशिवाय पर्याय नाही। सुंदामाता भोजनालय, जुना मोंढा, नांदेड। शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह। संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स। वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी, आदर्श, अष्टपैलू आणि सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। बालवाडी ते 8वी पर्यंत मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमांसाठी प्रवेश देणे सुरू आहे। सुसज्ज इमारत, विषय तज्ञ शिक्षक आणि जागरूक व्यवस्थापन याचा सुवर्ण योग म्हणजे आर्य हिंदी विद्या मंदिर, जुना मोंढा, नवीन पुलाजवळ, नांदेड। संपर्क करा 96 73 24 82 20। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालयासमोरील वाहनतळाची देखील तीच अवस्था आहे। महाविद्यालयासमोर दुचाकी, 4 चाकी वाहनतळ असतानाही बेशिस्तपणे आपली वाहने लावली होती।
सध्या उभा आहे मी शहरातील नांदेड परिसरातील आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या समोर। आज महानगरपालिकेचे कर्तव्य बजावत आपण पाहू शकता की सायकल ट्रॅक बनवण्यात आले होते, पण या सायकल ट्रॅकच्या ठिकाणी आज मोटरसायकल थांबवण्यात येतात। तसेच आपण पुढे पाहू शकता की 2 व्हीलर पार्किंगच्या ठिकाणी 4 व्हीलर पार्किंग केली जाते। तसेच दुकानदार याच रस्त्यांवर जाहिराती केले जातात। यावर महानगरपालिकेने लक्ष द्यावे आणि या वाहनधारकावर व जाहिराती करणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही करावी, जेणेकरून नांदेडच्या लोकांनाही शिस्त लागेल व ट्रॅफिकची समस्या होणार नाही। संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ याकडे लक्ष द्यावे, हीच सर्वसामान्यांची आता मागणी आहे। शहरातील डॉक्टर लेन भागातील डॉक्टरांना महानगरपालिकेने स्वतःची वेगळी पार्किंग व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते, परंतु काही डॉक्टरांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली। त्यामुळे या भागातील वाहने ऐन रस्त्यावर उभे करण्यास सुरू केले आहे। आता आपण आहोत नांदेड शहरातील डॉक्टर लाईन या भागामध्ये। ह्या भागामध्ये वाहतुकीची किती मोठ्या प्रमाणात कोंडी झाली आपल्याला दिसून येते। पार्किंग नो पार्किंगचा बोर्ड असतानाही त्या ठिकाणी गाड्या पार्क केल्या जातात। तसेच त्या गाड्या पार्किंग करत असल्यामुळे येण्या जाणार वाहतुकाला तर कोंडी होत आहे, पण रुग्णांनाही या मोठा फार त्रास होत आहे। तसेच या भागातील डॉक्टर लाईनना अनेक वेळा महानगरपालिकेने सांगून सुद्धा हे डॉक्टर लोकांनी ह्या गाड्या पार्किंगसाठी त्यांना जागा उपलब्ध करून दिल्या नसल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात 2 व्हीलर आणि 4 व्हीलरची पार्किंग होत आहे। महानगरपालिकेने आता तरी लक्ष देऊन पार्किंगची समस्या सोडवावी। शहरातील बर्की चौक भागात बेशिस्त वाहनधारकांनी आपली वाहने रस्त्याच्या मध्ये उभे केल्याने रहदारीस अडथळा निर्माण होतो। या परिस्थितीचा आढावा घेतलाय प्रशांत चलिंद्रवार यांनी। सध्या आपण आहोत शहरातील बर्की चौक या भागात। या भागामध्ये पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात आहे। आपण माझ्या मागे पाहू शकता की कशा पद्धतीने आपली वाहने आपल्या मनाला वाटेल तिथे आपली वाहने पार्क करत आहेत, त्यामुळे येथील रहदारीला अडथळा निर्माण होतो। बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लागावी यासाठी नांदेड शहर महानगरपालिकेने एका खाजगी गुत्तेदाराला वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी टेंडर दिले होते, पण काही कारणास्तव हे टेंडर रद्द करण्यात आले। त्यामुळे शहरातील वाहनधारकांची शिस्त अजून बिघडली। बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लागावी यासाठी महापालिकेने काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे। महानगरपालिकेने गुरुतागद्दीच्या आशीर्वादाने कोट्यावधी रुपयांचा चुराडा करून जागोजागी वाहनतळ उभे केले, परंतु कुंभकर्णी झोपेत गेलेल्या महानगरपालिकेने स्वतःच्या कर्मचाऱ्यांना तर शिस्त लावलीच नाही। त्यामुळे नांदेडकरांनाही शिस्त लागू शकली नाही। परिणामतः कोट्यावधी रुपयांचा खर्च एक प्रकारे पाण्यात गेला आहे असंच म्हणावं लागेल। उद्या आपण भेटणार आहोत अशाच एका समस्येसोबत। तोपर्यंत पाहत राहा नमस्कार लाईव्ह।